भारत पाकिस्तानमधली शस्त्रसंधी अवघ्या 3 तासात मोडणाऱ्या पाकिस्तानचा दुतोंडी चेहरा समोर आलाय। भारताने शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा आगळीक केली। पाकिस्तान विश्वासार्ह राष्ट्र नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे आणि यापूर्वीही पाकिस्तानने असाच विश्वासघात केलेला होता। बघूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। पाकिस्तान दगाबाज असल्याचं पुन्हा उघड। शस्त्रसंधीचं अवघ्या 3 तासांत पाककडून उल्लंघन। जम्मू काश्मीर मध्ये 7 ते 8 ठिकाणी पाकिस्तानकडून हल्ला। पाकचा खरा चेहरा उघड। भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर। Both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. भारत और पाकिस्तान के DGMOs के बीच जो पिछले कुछ दिन से चल रही सैन्य कार्रवाई को रोकने का समझौता आज शाम को हुआ था। पिछले कुछ घंटों से इस समझौते का पाकिस्तान की ओर से घोर उल्लंघन हो रहा है। भारतीय सेना जवाबी कार्रवाई कर रही है। भारत आणि पाकिस्तानात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा शनिवारी संध्याकाळी परराष्ट्र सचिवांनी केली। भारत आणि पाकिस्तानातला तणाव निवळण्याचा आनंद भारतीयांना झाला, मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही। शस्त्रसंधीच्या घोषणेला 3 तासही उलटले नाहीत तोच शनिवारी 8च्या सुमारास पाकिस्तानचा विश्वासघाती चेहरा पुन्हा समोर आला। शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून जम्मू काश्मीरमधील अखनूर, पूंछ, नौशेरा, श्रीनगर, आरएसपुरा, सांबा, उधमपूर इथं पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला। राजौरीमध्ये तोफांचा मारा तर उधमपूरमध्ये ड्रोन हल्ला झाला। भारतीय सैन्याने हे हल्ले परतवून लावत चोख प्रत्युत्तरही दिलं, मात्र पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही हे यातून पुन्हा दिसून आलं। यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानने विश्वासघात केल्याचं या निमित्तानं उघड झालंय। 19 फेब्रुवारी 1999 पंतप्रधान वाजपेयी यांची लाहोर बस यात्रा। 3 मे 1999 कारगिलमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरी। 14 जुलै 2001 आग्रा शिखर परिषदेसाठी जनरल मुशर्रफ भारतात। 13 डिसेंबर 2001 संसदेवर दहशतवाद्यांचा हल्ला, 12 जणांचा मृत्यू। 25 सप्टेंबर 2008 सीमापार व्यापाराला संमती। 26 नोव्हेंबर 2008 मुंबईत दहशतवादी हल्ला, 164 जणांचा मृत्यू। 10 जुलै 2015 रशियामध्ये मोदी शरीफ चर्चेसाठी राजी। 27 जुलै 2015 गुरुदासपूरमध्ये दहशतवादी हल्ला। 25 डिसेंबर 2015 अचानक लाहोरला पोहोचले पंतप्रधान मोदी। 1 जानेवारी 2016 पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला। 18 ऑगस्ट 2018 इम्रान खान यांना पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा। 20 सप्टेंबर 2018 जम्मू काश्मीरमधील 3 पोलिसांवर गोळीबार। 23 नोव्हेंबर 2018 करतारपूर कॉरिडॉर खुला करण्याचं भारताकडून स्वागत। 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा हल्ला, सीआरपीएफच्या 14 जवानांची हत्या। 15 ऑक्टोबर 2024 एससीओ परिषदेसाठी मंत्री जयशंकर पाकिस्तानात। 22 ऑक्टोबर 2024 जम्मूमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ला। 10 मे 2025 पाकिस्तानकडून शस्त्रसंधीसाठी विनंती आणि 3 तासांत काश्मीरमध्ये ड्रोन हल्ला। पाकिस्तानच्या विश्वासघाताचा असा मोठा पटच या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झालाय। जेवढा ते आपल्याला त्रास देतात त्याच्या 5 पट जास्त त्रास आपण त्यांना द्यायला पाहिजे। म्हणजे काय, जर आमची 19 विमानतळं जर आज ब्लॅकआउटमुळे बंद असतील तर त्यांची आपण पूर्ण विमानतळं बंद करायला पाहिजे, ज्यामुळे त्यांचं जे नुकसान आहे ते आपल्यापेक्षा जास्त होईल। त्यांची जेवढी व्यापारी जहाजं आहेत त्यांना कराचीच्या पोर्टकडे जाताच यायला नको। वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना जी वेगवेगळ्या देशांकडनं जी आर्थिक मदत होते ती सुद्धा थांबवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे। पाकिस्तानची वृत्ती जी आहे ती कुत्र्याच्या शेपटीसारखी आहे, ती नेहमी वाकडीच असते, ती सरळ कधीच होणार नाही। 47 पासून तो आपल्याला त्रास देतोय। प्रत्येक वेळेला शस्त्रसंधी झाली 48 मध्ये, त्याच्यानंतर 65 मध्ये, त्याने 71 मध्ये आणि 99 मध्ये
पण प्रत्येक वेळेला त्यांनी त्या शस्त्रसंधीपासून पाठ फिरवली. तर यावेळेला हा जो करार झालेला आहे स्टॉप फायरचा, तो तरी तो कितपत पाळेल याच्यावर मला शंका वाटते. पाकिस्तान विश्वासघातकी असल्याची कल्पना असल्यानं भारतीय सैन्य तयारीत होतं आणि पाकिस्तानच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर सैन्याकडून देण्यात आलं. मात्र पाकिस्तानच्या या विश्वासघातकी भूमिकेबाबत आता देशभरात संताप व्यक्त होतोय. पाकिस्तानला योग्य धडा शिकवण्याची मागणी आता जोर धरते. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.